माझ्या इंद्राचा पार बैल करून टाकला हिला. नाही, आता मी गप्प बसणार नाही. खूप झाली हिची थेरा. आत्ताच हिला सुतासारखी सरळ करते. काय करताय तुम्ही? झाडूवर पाय द्यायचा नसतो, सोडा बघू. चांगलं चाललंय तुझं. चांगलं माझ्या लेकाला नादाला लावलंयस तू. त्याच्यासोबत गुलाबाची झाडं काय लावतेस, जॉगिंगला काय जातेस. तुला काय वाटलं ग? हे सगळं करून तू त्याला माझ्यापासून तोडशील? गैरसमज आहे तुझा मोठा. माझा सूड घेता यावा, माझा संताप व्हावा म्हणून मुद्दाम माझ्या लेकाला तुमच्या घाणेरड्या वस्तीत थांबायला लावलंस ना तू. मालती मॅडम, नाही हो. काल मी सरांना म्हटलं नव्हतं की आपण वस्तीत थांबू. सर स्वतःच म्हटले की त्यांना वस्तीत थांबायचंय. हो, बघा बघा काय भोळा चेहरा आहे ग तो. काय ती भोळी सून म्हणायची. हाच भोळा चेहरा करून तू माझ्या लेकाला यांना फसवलंयस ना. मला नाही फसवू शकत, पण या भोळ्या चेहऱ्यामागचा खरा चेहरा मला चांगलाच माहिती. कळला? मालती मॅडम, बघा मी खरंच सांगते, माझी काही चूक नाहीये. हो, तुझी चूक नाहीच आहे. खरं तर ना तुझ्या आई वडिलांची चूक आहे. ते तुझ्यावर चांगले संस्कार करायला विसरलेत. तर ना त्यांच्याकडे पण बघायलाच हवंय. त्यांनाही कळू दे ना, संसाराच्या नावाखाली त्यांची पोरगी माझ्या घरात कशी आग लावते ते. मालती मॅडम, बघा मी हात जोडते तुमच्यासमोर. माझ्या आई वडिलांची ह्यात काय चूक आहे? त्यांना नका आणू ह्याच्यामध्ये. हो, साधी माणसं आहेत ती. ह्या गोष्टीचा केवढा बरं त्रास होईल त्यांना. हो, आणि इथे मला त्रास होतोय त्याचं काय? बघा मालती मॅडम, माझं चुकलं. नाही, खरंच चुकलं. मी काल इंद्रजित सरांना वस्तीत थांबू द्यायला नको होतं. आणि आम्ही इथं नसताना आबांना एवढा त्रास झाला. त्यांचं जर काही बरं वाईट झालं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. खरं तर झालीच आहे माझी चूक. आणि माझ्या या चुकीसाठी तुम्ही मला जी काही शिक्षा द्याल ती मला मान्य असेल. ठीक आहे, आता मी जी शिक्षा देईन ती भोगायला तयार. आता मी थांब म्हणत नाही, तोपर्यंत त्या मिरच्या खात्रा. मालती मॅडम, तुम्ही काय? आता काय झालं? तोऱ्यात म्हणाली होतीस ना, मी देईन ती शिक्षा भोगायला तू तयार आहेस. मग ठीक आहे. तर माझ्या या मिरच्या खाण्याने तुम्हाला बरं वाटणार असेल, तुमच्या मनाला समाधान मिळणार असेल, तर खाते मी या मिरच्या. आता काय मुहूर्त काढू? पाठ कसली बघतीये? सुरू कर. माझ्या इंद्राला काल रात्रभर वस्तीत थांबवलंस ना, ही त्याची शिक्षा.
गुलाबाच्या झाडावरून माझ्यात आणि इंद्रात भांडण लावलंस ना, ही त्याची शिक्षा. काय थांबलीस काय? मी थांब म्हणाल नाही अजून. मिरची का? अच्छा, इंद्राला नोकरासारखा स्वयंपाक करायला लावलंस ना, ही त्याची शिक्षा. डॉक्टर आबांना परत तोच त्रास सुरू झालाय, म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. आबा तुम्हीच सांगा एक्झॅक्टली काय होतंय तुम्हाला. काल ते रात्री अचानक डोक्यात दुखायला लागलं आणि चक्कर आली एकदम. डॉक्टर हे रिपीटेडली होत आहे आबांना. तुम्ही एक काम करा ना, काही टेस्ट वगैरे असतील तर त्या करून घ्या, म्हणजे एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कळेल. नाही तशी टेस्टची काय गरज नाहीये. अहो काय हल्ली गरमीच एवढी वाढली आहे की हा त्रास कुणाला येऊ शकतो. नाही नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण सारखं सारखं जर होत असेल तर काहीतरी कन्सर्न असेल असं मला वाटतंय. हे बघा, पुढे जाऊन काही मोठा इश्यू क्रिएट होण्याआधी आपणच प्रिकॉशन्स घेतलेले बरे ना. त्यामुळे तुम्ही प्लीज टेस्ट तर करूनच घ्या. ठीक आहे, मी काय करतो, काही मेडिसिन्स लिहून देतो, तेवढी मेडिसिन्स तुम्ही घेऊन या. तोपर्यंत मी आबांचा रुटीन चेकअप करून घेतो. ठीक आहे? बरं. खूप त्रास होतोय. थांबायचं नाहीये. तू अशी ऐकायची नाहीस. तोंड कर. हा कर. माझ्या इंद्राला माझ्यापासून तोडलंयस ना, ही त्याची शिक्षा. पाणी नाही, मिरची खायची. पाणी पाणी द्या. आबा, तुमची तब्येत खरंच खूप बिघडत चालली आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी आपल्याला इंदिरा सरांच्या कानावर घालायला हवं. हे बघा नको, आधीच माझ्या घरामध्ये खूप टेन्शन आहे. तर माझ्या आजारपणाचं टेन्शन नको. एवढं प्लीज मला कॉपरेट करा. आणि आपण काही ज्या टेस्ट करायच्या त्या करूयात. काय रिपोर्ट येतील ना, मला सांगा की नॉर्मल आहेत रिपोर्ट. आणि आपण जे चेकअप करणार तेही नॉर्मल आहे असं सांगून टाका त्याला. तुमचा ब्रेन ट्यूमर झपाट्याने वाढतोय आबा. आपल्याला ताबडतोब प्रायमरी उपचार सुरू करायला लागतील. ट्यूमरची वाढ ॲग्रेसिव्हली होती. लवकर ऑपरेशन केलं नाही तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. दरवेळी तुम्ही विनंती करता म्हणून तुमचं हे आजारपण मी लपवतोय. पण तुम्हाला आत्ता माझं एवढं ऐकावंच लागेल आबा. आजच्या आज आपल्याला उपचार सुरू करावे लागतील. हे बघा, तुमची काळजी कळते मला, पण मी एक काम करतो. मी इंदिरासोबत घरी जातो, त्याला काहीतरी कारण सांगतो आणि परत माघारी येतो. म्हणून हवे ते आपण उपचार सुरू करू. आबा हां, अरे आला, बस बस. हे बघ, अरे आणि काही रुटीन चेकअप केलं, आमचं सगळं नॉर्मल आहे म्हणतात. ब्लड प्रेशर वगैरे सगळं नॉर्मल आहे. तेवढी औषधं फक्त त्यांनी सांगितले वेळच्या वेळ घ्यायची आहे, ती घेत नाही. बरं, काळजीचं काही करायचं. ठीक आहे, आहेत व्यवस्थित. द्या मला, मी ठेवतो पिशवी ठेवतो. येतो डॉक्टर. पाणी बाबा, हे नाही. पाणी.
मला पाणी पिऊ द्या. मला खूप त्रास होतोय. अभ्यास करायची हौस ना तुला खूप. गपचूप अभ्यासाला बसायचं. एका वेळेस एकच काम करायचं. हे बघ असं काय करताय? मला फक्त थोडं काय पाणी पिऊ सांगितलं द्या. मी? गपचूप अभ्यास करायला बसायचं. बघा, मला थोडं पाणी पिऊ द्या. मग मी नंतर सगळं करेन. मला पाणी पिऊ द्या आधी. तुला पाणी हवंय? त्रास होतोय तुला? थांब. हे घे. पी, पाणी पी. मॅडम, हे पाणी मी कसं पिणार? अगं मला पाणी पिऊ द्या. तुम्ही ऐका माझं. मी पाणीच तर दिलं तुला प्यायला. त्रास होतोय ना, मग पाणी पी. हे बघ, आता तुझ्याकडे फक्त 2 पर्याय आहेत. एक तर फक्त अभ्यास करायचा, नाही तर पाणी प्यायचं. आता तू ठरव यातलं काय करायचंय. मॅडम, खूप त्रास होत आहे मला. इंद्रा, अरे तू एकटाच का आलास? हे कुठे आहेत? मित्राकडे गेलेत त्यांच्या. अच्छा, बरं. तू फ्रेश होऊन ये. हा, मी फ्रेश होईन नंतर. बरं मला सांग, फ्रेश झाल्यानंतर तुझ्यासाठी खायला काय बनवू? म्हणजे भूक लागली असेल ना. काही चालेल मला, तू काही बनव. आणि अरे पण तुला काय हवंय ते सांग ना. म्हणजे पोहे हवेत, उपमा पोहे हवाय. हवेत मला. पोहे बनव. बरं जा ना. आणि काय झालं? 1 तास झाला मला जाऊन, तू अजून अभ्यासाला नाही बसलीस. हे असं वेळ वाया घालवणार आहोत आपण, तर कसं टार्गेट अचीव्ह होणार आहे आपलं? हा, ते मी बघ बाबा, आता तूच बघ. काहीच अभ्यास करत नाहीये ही. अभ्यास करते का दुसरं काय करते देव जाणे. अभ्यासाच्या नावाने तर शिमगाच आहे सगळा हिचा. बरं, मी हिला काही काम सांगितलेलं नाही. नाही तर तुला वाटायचं की मी हिच्या अभ्यासाच्या आडवी येते की काय, म्हणून आपलं सांगितलं. आणि तू काही बोलणार आहेस का? ते मी तुम्हाला त्या ॲडव्होकेट सरांशी बोलायला सांगितलं होतं ना. तुम्ही बोललात का त्यांच्याशी? ते मला माझ्या अभ्यासातले काही डाऊट क्लिअर करायचे होते ना. बोललोय मी त्यांच्याशी. ते फ्री आहेत, तू कधीही जाऊ शकतेस त्यांना भेटायला. आणि आय वुड सजेस्ट आत्ताच जा, म्हणजे डाऊट्स क्लिअर होतील तुझे पटकन. हा, नाही आता नको सर. का आत्ता का नको? तुझे डाऊट्स जर लवकर क्लिअर झाले तर तुला अभ्यास करायला सोपं पडेल ना. ते जा तू आत्ताच. राणी, जा म्हटलं ना, जा आत्ताच. ठीक आहे, जाते. मी पण घेतो आहोत. गेली बया. आता इंद्रा होता म्हणून आज हिचं सगळं अभ्यासच बाहेर काढला असता. इम्पॉसिबल. हे कसं शक्य आहे?
मशीन्सच्या डिझाईन्स कुठेतरी पाहिल्यासारख्या वाटत आहेत. हे डिझाईन्स, हे पॅटर्न्स सगळे महाडिक इंडस्ट्रीमध्ये यूज होतात. इथे फक्त कंपनीचं नाव चेंज केलंय. नाही, काहीतरी नक्की इश्यू आहे, पण तो काय हे तू शोधलंच पाहिजे. मी ऑफिसला गेल्याशिवाय करणारच नाही. कुठे चाललेत? अरे तू एकटाच का आलास? हे कुठे आहेत? मित्राकडे गेलेत त्यांच्या. इंद्रजित सर तर म्हणाले की ते त्यांच्या मित्राकडे गेलेत, पण हे असे टेन्शन मध्ये का दिसत होते? बघितलं पाहिजे. सो मिस्टर भाले, इंदिराकडून आपल्याला काम काढून घ्यायचंय तुम्हाला चांगलंच कळलं आता. आणि याच्या आधीचं पण तुम्ही चांगलं काम केलं. येस. आय लाईक द वे ऑफ डन इट. सो आता याच्या पुढे अजून काम कसं काढता येईल ना, हे तुम्हाला जमवायचं आहे. शुअर. इंद्रजित सरांचा फोन आहे. उचल आणि स्पीकरवर टाक. हॅलो. हॅलो. हां सर, तुम्ही फॅक्टरीतच आहात ना? हो, मी फॅक्टरीतच आहे. हां, आपल्याला ना काही मशीन्सची सेटिंग चेंज करायची आहे, तर तुम्ही मेन स्विच जवळ जा, लॅपटॉप घेऊन जा तुमचा. मी सांगतो तुम्हाला कशी सेटिंग चेंज करायची आहे ती. ओके? हो ठीक आहे, जातो मी. थांबा. हां सर, आलात का मशीन जवळ? मी आलोय मशीनपाशी. ओके, आता ऐका, मी जे सांगतो त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. मशीनच्या वरच्या साईडला तुम्हाला एक नॉब दिसेल, तो नॉब फिरवा. ओके. फिरवला नॉब. फिरवलात? करेक्ट. आता त्या नॉबच्या बाजूला एक तुम्हाला बटन दिसेल, ते बटन प्रेस करा. हां सर, मशीनची सेटिंग आपण ऑलमोस्ट पूर्ण केलेली आहे. वी आर ऑलमोस्ट डन. आता तुमच्याकडे जो लॅपटॉप आहे ना, तो ओपन करा आणि मी ज्या सेटिंग्स सांगतो लॅपटॉपमध्ये चेंज करायला त्या करा. ओके.
झालं मिस्टर इंद्रजित. मशीनच्या वरच्या साईडला तुम्हाला एक बटन दिसेल, नॉबच्या बाजूला, हां लेफ्ट साईडला. आता फक्त ते बटन प्रेस करा म्हणजे आपली सेटिंग सगळी होऊन जाईल. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. काय केलंस तू? हे सायरन कसा काय वाजतोय? काय माहित नाही सर. अरे तू बटणं चुकीची नाही दाबलीस नाही? नाही नाही सर, त्यांनी सांगितलं तशीच दाबलीत. साहेब अचानक सगळ्या मशीन बंद झाल्या. मशीन बंद झाल्या? हो. अशा कशा काय झाल्या? आल्या नाही, मी बंद केलंय.